अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफवणारा एकच राजा, तो म्हणजे शिवछत्रपती, तो म्हणजे शिवछत्रपती. नमो पात्रभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जिये जाच कमी, पडो देव माझा नमामि नमामि. सर्वप्रथम माझ्या मातृभूमीला माझा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व शिवभक्त, मी रिद्धी राहुल गायकवाड आज तुम्हा सर्वांसमोर एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यात तुम्हाला आणि मलाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवान टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूशी गर्जला, महाराष्ट्राला असा एकच राजा मिळाला, महाराष्ट्राला असा एकच राजा मिळाला. मित्रहो, 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तव्यवान वीर पुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या धाडसाने, पराक्रमाने, शौर्याने आणि जिद्दीने नवत्याचं होत आणि होत्याचं नवत करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला. मुघलांच्या कैदीत लाखो मराठी सैनिक झिटपट पडले होते, स्त्रियांचा अब्रूह लुटला जात होता, अनेक बायकांच्या कुंकूचा धनी मारला जात होता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक वीर पुत्र. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते मी छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठीच्या मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठीच्या मातीत भगवा झेंडा रोवला. शिवबाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरण पसरली लागले. वयाच्या 16व्या वर्षीपासून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले, शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. याचे कारण आहे त्यांच्या स्वराज्याबद्दल असलेले प्रेम, निष्ठा व पराक्रम. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवपाड प्रेम करणारे व दर स्त्रीला आई सन्मान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता, लाखात एक नव्हे तर जगात एक होता. अशा या थोर